नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आपण पोलीस भरती 2024 साठी क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस पाहत आहोत। तर यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन घेतलेले आहेत आपण, जे की तुम्हाला तुमच्या एग्जाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा तुम्हाला ॲज इट इज अशा प्रकारे क्वेश्चन दिसले पाहिजेत। तर चला तर मग आजचे क्वेश्चन पाहूया आपण। तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचं ऑप्शन, डॉक्टर नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे। पुढचा क्वेश्चन पहा, भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन, दलजीत सिंग चौधरी। नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिले खाजगी अवकाश विज्ञान संग्रहालय कोणत्या शहरात सुरू झाले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन, पुणे। पुढचा क्वेश्चन पहा, काश्मीर्स अनटोल्ड स्टोरी डिक्लासिफाईड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ह्याचं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन आहे बरोबर, इकबाल चंद मल्होत्रा। 5 नंबरचा क्वेश्चन पहा, कोणत्या देशात सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे आहेत? तर सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारा देश आहे इटली। पुढचा क्वेश्चन आहे आपला, ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार कोण पाहतात? तर ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार ग्रामसेवक पाहत असतात, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। याची जर तुम्हाला PDF हवी असेल मुलांना, तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या क्वेश्चन पेपरची PDF भेटून जाईल। 7 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती महानगरपालिका नाही? तर महानगरपालिका नसणारा जिल्हा ओळखायचा आपल्याला, तर बघा इथे नाव दिलेत, नागपूर, भिवंडी, पुणे। तर महानगरपालिका नसणारं ठिकाण कोणतं आहे? मग बुलढाणा, कारण ते महानगरपालिका नाही, परंतु नागपूर, भिवंडी आणि पुणे इथे महानगरपालिका आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत। तर पुढचा क्वेश्चन पहा, कोणत्या देशाचे मून स्नायपर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जपान, 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 9 नंबरचा, जगातील पहिली महानगरपालिका कोणत्या देशात स्थापन झाली? इंग्लंडमध्ये ती पहिली महानगरपालिका स्थापन झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? तर जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे फुंक यांनी, 2 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे। आता 11 नंबरचा क्वेश्चन पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणावे लागेल? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांना म्हणावे लागेल। पुढचा क्वेश्चन पहा, मॅग्नीज मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? तर मॅग्नीज मूलद्रव्याची संज्ञा आहे Mn। 13 नंबरचा क्वेश्चन, कॅन्सरवरील उपचारासाठी कोणते समस्थानिक वापरतात? तर कॅन्सरवरील उपचारासाठी जे समस्थानिक आहे तर ते आहे कोबाल्ट 60, 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणती वनस्पती कीटकभक्षी आहे? तर कीटकभक्षी वनस्पती का बरं कीटकांना खाती? तर तिची नायट्रोजनची कमतरता जी असते ती भरून काढण्यासाठी ती कीटक खाऊन त्याच्यातलं नायट्रोजन शोषून घेत असते। तर घटपर्णी ही वनस्पती आहे, ती कीटकभक्षी वनस्पती आहे, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। 15 नंबरचं क्वेश्चन पहा, मूलभूत कर्तव्याची संकल्पना आपण कोणत्या देशाकडून घेतली? तर मूलभूत कर्तव्याची संकल्पना आपण रशियाकडून घेतलेली आहे। 16 नंबरचा क्वेश्चन पहा, भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींनी सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषविले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवलेले आहे। पुढचा क्वेश्चन पहा, उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? तर उच्च न्यायालयाची स्थापना कलम 214 नुसार झालेली, 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, कलम 214। पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोण राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो? तर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो उपराष्ट्रपती, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झालेला आहे, म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपला करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन पहा, 1857च्या उठावात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशात कोणी उठाव केले? तर खानदेशात भिल्लांनी उठाव केले होते, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। 21 नंबरचा क्वेश्चन पहा, हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर हास्य संजीवनी हे वृत्तपत्र वीरेशलिंगम पंतलू यांनी सुरू केलेले आहे।
पुढचा क्वेश्चन पहा, बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? तर बंगालची फाळणी 1911 साली रद्द करण्यात आली, म्हणजेच ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 23 नंबरचा क्वेश्चन, 5 नोव्हेंबर डॅश डॅश रोजी भारताने अवकाशात मंगळयान पाठवले. तर मंगळयान कधी पाठवलेलं आहे? 2013 साली, म्हणजेच आपलं बी ऑप्शन करेक्ट आहे. 5 नोव्हेंबर 2013 साली मंगळयान पाठवले होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणता भारतीय संगीताचा पाया मानला जातो? तर भारतीय संगीताचा पाया हा सामवेदाला मानलं जातं, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हे वेदाचे 4 प्रकार आहेत, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. तर त्याच्यातलं सामवेद हे संगीताचा पाया आहे. पुढचा क्वेश्चन पहा, जैन परंपरेने सांगितल्याप्रमाणे किती तीर्थकार होऊन गेले? तर जैन परंपरेने सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकार होऊन गेलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉनवर प्रेस केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटून जाईल. थँक्यू व्हेरी मच.